दिन ओवेसींच्या सभेत लाठीचार्ज करण्यात आला। सभेला आलेले लोक अनियंत्रित झाले आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। कोणतेही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली। सभा संपताना असदुद्दीन ओवेसींनी बेजबाबदार वर्तन केलं। परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला। कोणतेही नियोजन नव्हतं, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि सभा संपताना असदुद्दीन ओवेसींनी गैरवर्तन केलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभांचं आयोजन केलेलं आहे। अकोल्यात ही सभा झाली, मात्र सभेचं कोणतेही नियोजन नव्हतं आणि त्यामुळे हा गोंधळ उडाला। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे हे सध्या आपल्या सोबत त्या जोडल्या गेले आहे। वर्षा, नेमकं झालं काय होतं? हा गोंधळ नेमका कसा झाला? काल जे आहे अकोल्यातील खासदार जे ओवेसी आहे यांची सभा होती आणि ती सभा जी होती त्याचा टायमिंग जो होता वेळ 8 वाजताचा होता, पण ती सभा जी आहे ती उशिरा सुरुवात झाल्याने ती जी लोकांची जी गर्दी आहे ती खूप जास्त झाली आणि त्या भागात जे आहे नियोजन काहीच नव्हतं, त्यामुळे ती गर्दी जी आहे अनियंत्रित झाली आणि सभा संपताना ओवेसी यांनी जे वर्तन होतं त्यांचं ते जबाबदारीचं होतं। त्यांनी त्या संपूर्ण नागरिकांना जे आहे ते व्यासपीठाच्या जवळ येण्याचं आवाहन केलं होतं आणि लोक जे आहेत ते कठडे तोडून त्या व्यासपीठाकडे धावले। त्यामुळे जे आहे हा गोंधळ उडाला आणि त्या सभेत जे आहे चेंगराचेंगरी सुद्धा झाली। यामुळे ते जे आहे आयोजक आणि ओवेसी यांचा या ठिकाणी जे आहे बेजबाबदारपणा दिसून येतोय। वर्षा, कोणी जखमी झालंय का या घटनेत? यामध्ये जे आहेत 2 पत्रकारांना किरकोळ फक्त जखम झालेली आहे, बाकी काहीच नाही। गणिता, पोलिसांनी यावर काय म्हटलंय? वर्षा, नेमकी परिस्थिती काय होती आणि त्या हाताळताना काय आव्हानं आली? पोलिसांनी जे आहे या गर्दी पांगवण्यासाठी जे आहे त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला आहे। गणिता जी, वर्षा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर असदुद्दीन ओवेसी यांची ही सभा महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे असदुद्दीन ओवेसी यांनी या कार्यकर्त्यांना स्टेजच्या दिशेनं बोलवलं आणि त्यानंतर कार्यकर्ते अनियंत्रित झाले आणि त्यांनी थेट कठडे तोडत, बॅरिकेड्स तोडत स्टेजकडे धाव घेतली आणि त्याच गोंधळात ही सर्व चेंगराचेंगरी झाली। परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। अकोल्यातील खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत हा सर्व प्रकार घडला। सभेला आलेले लोक अनियंत्रित झाले, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला।